आवरल्यावरून दिसलंच असं की कुठेतरी बाहेर चाललं. माझं तर आवरले, यांचं पण आवरते अजून. माझं आवरलंय, कधी कार्तिकचं पण आवरलंय. सगळं घरातलं काम आवरले, तुम्ही बघू शकता. बाहेर चाललेलो आहेत, नक्की बघा, स्किप न करता. कुठे चाललो ते पण बघा आणि तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. सगळं काम आवरलेलं आहे, आता आम्ही निघणार आहे अर्ध्या तासाने. तर मग व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी व्हिडिओ बघा. मी कुठे जाणार आहे, कोणाकडे जाणार आहे आणि कोणाच्या घरी जाणार आहे, तर नक्की बघा सगळ्यांनी. एवढ्या सकाळी निघलो पण ऊन होतंच. हा ना कोलार घाट आहे बरं का. इथे ना भरपूर प्राणी, जंगली प्राणी आढळतात. म्हणजेच नाही का, हरिण प्लस वाघ, सिंह, भरपूर इथं प्राणी होते. आणि हा अंधारात इतका भयंकर घाट वाटतो ना, तुम्ही बघू शकता. पूर्ण खाली ना इतके खड्डे, म्हणजे ना ते घाट बघून ना इतकं बेकार वाटतं ना, इतका डेंजर घाट आहे ना, तुम्ही बघू शकता. तरी पण मला गाडीवर आहे ना तरी क्लिप घेता नाही आल्या, पण शक्यतो मी जसं मला क्लिप घेते येत होत्या ना, मी तसेच ते क्लिप घेतलेल्या आहेत. तुम्ही बघा, हा घाट एकदम भयंकर आहे. मग काही ते बोलले की पेट्रोल संपायच्या अगोदर ना आधीच पेट्रोल भरून घेऊ, कारण की पेट्रोलचं काही सांगता येत नाही. गाडी कुठे बंद पडन आणि कुठे फजिती होईल त्याचं काही सांगता येत. मग आम्ही पहिलं सगळ्यात आधी पेट्रोल भरून घेतो. मी आले होते फायनली घरी, मम्मी पप्पांच्या घरी. खूप दिवसातून आले ते. इथं तुम्हाला माहिती आहे, ही पण माहिती आहे, कारण की ही बहिणीची मुलगी आहे माझी, आणि ती पण बहीण आहे. बहिणी आम्ही जावा आहोत. आणि गेली होती, खूप गरम होतं आणि त्याच्यात माझा हा ब्लॉग चालू होता, तर मला सगळे हसत होते, पण एक चला कॉमेडी चालूच होती. आणि ही सगळ्यात लहान बहिणीची मुलगी आहे, सगळ्यात लहान बहिणीची मुलगी आहे माझी बरं का. खूप अगोदर ही पण. आणि लेकरांना इतकं वैताग देत होते ना, गरमीत एकदम गर्दा केला होता. आणि ही पण माझी 3 नंबरच्या बहिणीची मुलगी आहे. तिला साडी घालायला खूप आवडतं. लय अगोदर आहे, लय चुनू बोलत ती पण. मग काही तर माझी मुलगी आहे. दाजी पण तिथं हवा घेत होते. म्हणजे गरमच एवढं होतं ना, कारण की सांगताच येत नव्हतं, कारण की लेकरं इतका पसारा करत होते. लेकरांचं सगळे ना माझ्या बहिणीचे लेकरं आहेत बरं का. यांचं बघा किती कालवा चालू होता ना. मस्तपैकी दम बिर्याणीसाठी ना चिकन घेतलेलं, 1 किलो चिकन घेतलेले. इथं थोडी मेथीची भाजी पण केलेली आहे. 1 किलो चिकन बिर्याणी भातासाठी. इथं पुदिना तुम्ही बघू शकता, लय गर्दा झालेला आहे, कारण की सगळ्या बहिणी एकत्र आलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे. चला बिर्याणी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. इथं 65 केले चिकन, आणि याच्यामध्ये ना बिर्याणी केली, बघू शकता. आणि इथे हे बघा, तर बघू शकता. नीट म्हण, पुढच्या ब्लॉक मध्ये भेटू म्हण. चला आता आम्ही टरबूज खातोय, तुम्ही पण या टरबूज खायला. इथंच हा ब्लॉग एंड होतोय. नक्की भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय सगळ्यांना.